प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजून गेली आहे। तसंच सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळपास 10 ट्रक झेंडूची फुलं आली असून या फुलांचे हार, माळा आणि आरास केली जाणार आहे आणि यासाठी जवळपास 700 जण काम करत आहेत। भारतातूनही नाही तर परदेशातून सुद्धा विविध फुलांनी अयोध्या सजवण्याचं काम केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय वेदांत नेबियानं। 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम जन्मभूमी अयोध्या पूर्णपणे सजती आणि ती कशा प्रकारे सजवली जाते तर हे आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळेल। एकीकडे रस्त्यांवर असतील किंवा मोठमोठे गेट्स असतील किंवा मंदिर परिसर असेल, पूर्णपणे सजवला जातोय आणि हा सजवला जातोय या झेंडूच्या फुलांना। झेंडूच्या फुलांचे वेगवेगळे प्रकार आहेत, बाहेर देशातून सुद्धा काही फुलं आलेले आहेत आणि या झेंडूच्या आरासनं, या फुलांच्या आरासनं संपूर्ण परिसर हा सजवला जातोय। इथे आपण बघतोय या फुलांच्या माळा आहेत, काही ठिकाणी याच फुलांपासून वेगवेगळे देवांची नावं तयार केली जात आहेत आणि हे कशा प्रकारे काम केलं जातंय आपल्या सोबत या ठिकाणी जे काम करतायत ते आपल्या सोबत। आपका नाम बताइएगा। श्याम शुक्ला नाम है मेरा। किस तरह से तैयारी हो गई है? तैयारी बहुत अच्छे से हो रही है। पूरा 14 किलोमीटर सजाना है, उधर धर्मपट सजाना है, हवाई अड्डे का रोड पूरा सजाना है, बाईपास पूरा सजाना है। लोग काम कर, मैं देख रहा हूँ वहाँ पर है, वहाँ पर कुछ चारों जगह मिला के हमारे 700 से 800 लोग काम कर रहे हैं, वो भी 24 घंटे काम कर रहे हैं। 24 घंटे काम जी पूरा। कैसा काम हो रहा है? बढ़िया काम हो रहा है। बढ़िया काम हो रहा है। कितना टाइम लगता है पूरी माला तैयार करने को? ये माला सुबह से ही 6 बजे से बैठ जाते हैं। अच्छा, पूरी रात करते हैं, फिर पूरे दिन करते हैं। 2 दिवस राहिले, त्यामुळे 2 दिवसामध्ये पूर्ण अयोध्या नगरी ही अशाच फुलांनी त्यांना सजवायची आहे आणि त्यासाठी हे सर्व साधारणपणे 700 सगळे हे लोक रात्रंदिवस काम करतात आणि रात्रंदिवस काम करत असताना अशा प्रकारे पुढे आपण जर बघितलं, जे कोणी या अयोध्या नगरीमध्ये येतंय, ह्या अयोध्या नगरीमध्ये एक वेगळं रूप, जे ऐतिहासिक क्षणासाठी, ज्या ऐतिहासिक क्षणाची जी वाट सगळेजण बघतायत, ते ऐतिहासिक क्षण जेव्हा अयोध्या नगरीत सगळे राम भक्त येतील तेव्हा तो ऐतिहासिक क्षण खऱ्या अर्थानं जगता यावा, यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे। आणि या दृश्यांमधनं आपल्याला खऱ्या अर्थानं कळतंय की कशा प्रकारे हे सजवण्याचं काम सुरू आहे। कॅमेरामॅन दीपेश मादनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।